आज या ठिकाणी इंडक्शन मोटर सुरू करण्याकरिता स्टार्टरची आवश्यकता असते। वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स आपण त्या ठिकाणी वापरतो। त्यामधला सर्वात बेसिक असा डिव्हर्ट स्टार्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। डिव्हर्ट स्टार्टरचे पार्ट्स आणि त्याचं टेस्टिंग हे प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। तर DOL स्टँड फॉर डायरेक्ट ऑन लाईन स्टार्टर। डायरेक्ट ऑन लाईन का म्हणायचं याला? या स्टार्टरला जेवढं आपण व्होल्टेज देणार आहोत या स्टार्टरच्या माध्यमातून मोटरलाही तेवढंच आउटपुट व्होल्टेज जातं, म्हणून या स्टार्टरला आपण डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असं म्हणतो। तर डिव्हर्ट स्टार्टर मध्ये दोन प्रकारचे स्टार्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एक आहे मेकॅनिकल DOL आणि दुसरा जो पॉप्युलर आहे, जो सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, तो इलेक्ट्रिकल DOL। यांच्यामध्ये मेकॅनिकल DOL हा फक्त 2 HP च्या मोटर्स पर्यंत वापरतो आणि हा मोटरचं फक्त ओव्हरलोड पासून संरक्षण करतो। तर इलेक्ट्रिकल DOL हा जो DOL आहे हा 5 HP च्या मोटर पर्यंत आपण वापरू शकतो। तो मोटरचं ओव्हरलोड तसंच अंडर होल्ड आणि नो होल्ड पासूनही मोटरचं संरक्षण करतो। तर ह्या DOL स्टार्टर टेस्टिंग आपण या ठिकाणी पाहू। सुरुवातीला हा मेकॅनिकल DOL घेऊ। मेकॅनिकल DOL मध्ये L1, L2, L3 हे 3 टर्मिनल्स आहेत। इथं आपल्याला लाईनचा L1, L2, L3 हा सप्लाय द्यायचा आहे आणि या ठिकाणी मोटरला जाणारे M1, M2, M3 असे 3 टर्मिनल्स आहेत। स्टार्ट स्विच आहे, स्टॉप स्विच आहे। या ठिकाणी लाईनचा सप्लाय आपण दिल्यानंतर तो प्रथम या बायमेटॅलिक स्ट्रीपला येतो। बायमेटॅलिक स्ट्रीप ही मिश्र धातूची आहे। ज्यावेळेस मोटरमध्ये जास्तीचा करंट वाहू लागल त्यावेळेस तो करंट याच्यातनं वाहतो आणि ह्या बायमेटॅलिक स्ट्रीप बेंड होतात आणि मोटरला या ठिकाणी सप्लाय पासनं अलग करतात। ह्या बायमेटॅलिक स्ट्रीपचं दुसरे टोक हे मोटरला जाणाऱ्या टर्मिनलला या ठिकाणी जोडलेले असतात। या स्टार्टरचं टेस्टिंग करत असताना स्टार्ट स्विच आपण दाबल्यानंतर हा L1 सप्लाय मोटरच्या M1 टर्मिनलला मिळायला पाहिजे, L2 सप्लाय M2 टर्मिनलला मिळायला पाहिजे, L3 सप्लाय M3 या टर्मिनलला मिळायला पाहिजे। अशा पद्धतीनं आपण मेकॅनिकल DOL स्टार्टरचं टेस्टिंग आपण या ठिकाणी करू शकतो। स्टॉप केल्यानंतर हे कॉन्टॅक्ट या ठिकाणी ओपन होणार आहेत। अशाच पद्धतीनं आपण हा जो इलेक्ट्रिकल DOL आहे याचे आता पार्ट्स पाहू आणि त्याचंही टेस्टिंग करू। इलेक्ट्रिकल DOL मध्ये हा जो पार्ट आहे याला आपण OLR म्हणतो, ओव्हरलोड रिले। हा जो ओव्हरलोड रिले आहे यामध्ये हा L1, L2, L3 हा लाईनचा सप्लाय आपण याला देणार। हा सप्लाय या ठिकाणी या बायमेटॅलिक स्ट्रीप मार्फत स्टार्टरचे जे फिक्स कॉन्टॅक्ट आहेत त्यांना सप्लाय जातो। ज्या वेळेस मोटर ओव्हरलोड होईल त्यावेळेस ह्या ओव्हरलोड करंट बायमेटॅलिक स्ट्रीप मार्फत वाहतो, त्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि उष्णतेमुळे त्या बायमेटॅलिक स्ट्रीप बेंड होतात आणि या बेंड झाल्या की या ठिकाणी पहा स्टॉप स्विचचं जे NC कॉन्टॅक्ट आहे ते या ठिकाणी ओपन होतं आणि मोटर सप्लाय पासनं अलग होते। अशा पद्धतीनं हा OLR या ठिकाणी काम करतो। OLR वर आपल्याला या ठिकाणी स्टार्ट स्विचही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। स्टार्ट स्विच हा NO प्रकारचा आहे। त्याचे कॉन्टॅक्ट्स हे जे 2 कॉन्टॅक्ट पॉइंट आहेत हे नॉर्मली ओपन असतात, तर स्टॉप स्विच जो आहे त्याचे हे 2 कॉन्टॅक्ट या ठिकाणी नॉर्मली क्लोज अवस्थेत आहेत। तसंच OLR वर आपल्याला या ठिकाणी एक ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल। ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट
या ठिकाणी स्टार्ट स्विचशी पॅरलल केलेला असतो. याचं टेस्टिंग करत असताना या ठिकाणी आपण हा L1 सप्लाय दिल्यानंतर मोटरच्या जाणाऱ्या M1 टर्मिनलकडे आल्या पाहिजे. L2 सप्लाय हा M2 टर्मिनलवर आला पाहिजे. तसंच L3 सप्लाय या M3 टर्मिनलवर आला पाहिजे. तसंच या ठिकाणी जे स्टार्ट स्विच आहे ते NO प्रकारचे आहेत, त्यामुळे आपल्याला हे नॉर्मल अवस्थेमध्ये याची कंटिन्युटी आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. स्टॉप स्विच हे नॉर्मली क्लोज अवस्थेत आहे. तर याची कंटिन्युटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं OLR आपण टेस्ट करतो. त्यानंतर यातला दुसरा पार्ट हे मुव्हेबल कॉन्टॅक्ट या ठिकाणी असणार आहेत. हे मुव्हेबल कॉन्टॅक्ट या प्लंजरशी या ठिकाणी जोडलेले आहेत. हे मुव्हेबल कॉन्टॅक्ट या ठिकाणी या NVC कॉइल जवळ ठेवलेले असतात. ही NVC कॉइल आहे जिचं वर्किंग व्होल्टेज 440 व्होल्ट इतका असणार आहे. ज्या वेळेस NVC कॉइल एनर्जाइज होईल त्यावेळेस ह्या आर्मेचर कोअरला ती आपल्याकडे खेचून घेईल आणि हे कॉन्टॅक्ट या ठिकाणी फिक्स कॉन्टॅक्टशी जोडले जातील. तर NVC कॉइलचं टेस्टिंग करत असताना आपल्याला या ठिकाणी आपण सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग करतो. NVC कॉइल बारीक तारेची जास्त वेळेंची आहे, त्यामुळे आपल्याला लॅम्प जरी प्रकाशित झालेला नसला तरी आपल्याला या ठिकाणी टर्मिनलवर स्पार्किंग झालेला आपल्याला दिसेल, कारण तिचा रेझिस्टन्स जास्त आहे. तर ही NVC कॉइल ओके आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ड्युअल स्टार्टरचे पार्ट्स, ओव्हरलोड रिले, फिक्स कॉन्टॅक्ट, मुव्हेबल कॉन्टॅक्ट, NVC कॉइल, स्टार्ट स्विच, स्टॉप स्विच व ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट या ठिकाणी आपण पाहिलेत. आणि OLR आणि NVC चं टेस्टिंग आपल्याला या ठिकाणी करता येईल.